वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी। बघा आज आपण शिकणार आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट। ठीक आहे, सायन्सचा भाग 1 हा म्हणजे सेकंड चॅप्टर, फर्स्ट चॅप्टर मी कंप्लीट केलेला आहे ग्रॅव्हिटेशन। ठीक आहे, तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊ शकता, तिथे ग्रॅव्हिटेशनची लिंक आहे बघा, तिथून तुम्ही ग्रॅव्हिटेशन पण बघू शकता। ठीक आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा, तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आनंद देतो। आता बघा, आता सध्या तर मला सबस्क्रायबरची खूप गरज आहे, कारण कसं माहिती का, माझा जो प्रिव्हियस जे चॅनल होता तो माझा बॅन झालेला आहे, ऍडसेन्स अकाउंट। ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी मला हेल्प करा, लवकरात लवकर मला 1K पर्यंत पोहोचवा, नंतर मी तुमच्या समोर मी लाईव्ह येऊ शकतो। ठीक आहे, म्हणजे काही डाऊट असतील तर तुमच्या समोर मी नाही का शेअर करू शकतो, नाही का, तुम्ही जर मला क्वेश्चन विचारले तर त्यावेळेस मी ऑन दी स्पॉट तुम्हाला सांगू शकतो। ठीक आहे, म्हणजे लाईव्ह सेशन पण मी ठेवणार आहे, म्हणून मला लवकरात लवकर 1K पर्यंत ठेवा, 1K सबस्क्रायबर पर्यंत पोहोचवा, त्याच्यानंतर मला फीचर अवेलेबल होईल, मग मी लगेच तुमच्या समोर लाईव्ह येईल। ठीक आहे, आणि हा जो काही व्हिडिओ आहे हा थोडा मोठा होईल ना। ठीक आहे, कारण कसं माहिती का, जर मी छोटे छोटे व्हिडिओ बनवले ना तर मुलं काय करतात, फर्स्ट व्हिडिओ जास्त बघतात, नंतर व्हिडिओ नाही बघतात, कमी 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 बघतात। जे इंटरेस्टेड आहेत तेच बघतात व्हिडिओ, बाकी सगळे कमी 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 बघतात। पण प्रीमियर व्हिडिओ मी घेऊन रेग्युलर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतो, आणि साइड बाय साइड मॅथ्सचे पण व्हिडिओ मी अपलोड करत आहे या चॅनलवर। ठीक आहे, तिकडून त्या चॅनलवरून मी इकडे शिफ्ट करतोय, समजतंय का। मला तिकडं अगोदर किती होते, 3K सबस्क्रायबर होते, ते सगळं गेले कामातून, आता परत इकडे मला मेहनत करावं लागेल। ठीक आहे, त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे मला। तुम्ही आता हा लेसन जो आहे मी तुम्हाला जे तुम्हाला पॉइंट सांगेल ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते पॉइंट समजेल, पण मी सगळं तुमचं रिकव्हर करून घेणार आहे। ठीक आहे, आणि जर मॅथ्सचा प्रॉब्लेम असेल तर माझ्या चॅनलवर तर मॅथ्स आहे ऑलरेडी। ठीक आहे, चला स्टार्ट करतो, व्यवस्थित लक्ष द्या। काय सगळं थिअरॉटिकल कॉन्सेप्ट आहे, जर थिअरॉटिकल कॉन्सेप्ट जर तुम्हाला रीड करायला प्रॉब्लेम होत असेल, त्यासाठी मी इथं पॉइंट वाईज दिलं, ते तेवढं तुम्हाला करावंच लागेल। ठीक आहे, चला लक्ष द्या व्यवस्थित। सो आता काय तर डोबेरायनर ट्रेड्स, फर्स्ट वाला डोबेरायनर ट्रेड्स। डोबेरायनर काय आहे, एक प्रकारचा कॉन्सेप्ट आहे का? नाही, डोबेरायनर हे सायंटिस्टचं नाव आहे। ठीक आहे, स्टार्टिंग पासून व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे कोणते कोणते सायंटिस्टनी काय काय शोध लावलाय हे तुम्हाला माहिती पाहिजे। ठीक आहे, सो डोबेरायनर ट्रेड्स काय म्हटलं त्यांनी, ट्रेड्स म्हणजे 3। ठीक आहे, सो पहिलं फर्स्ट ऑफ ऑल हे समजून घ्या, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट। आता इलेमेंट म्हणजे काय, टोटल 118 इलेमेंट आहेत। किती? टोटल 118 इलेमेंट आहेत, हे लक्षात ठेवा। सो टोटल 118 इलेमेंट आहेत, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, हे जे काय 118 इलेमेंट आहेत, आता इलेमेंट म्हणजे काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन, सल्फर, कार्बन। ठीक आहे, असे जे काही हे आहेत, म्हणजे काय म्हणतात, लिक्विड स्टेटमध्ये किंवा सॉलिड स्टेटमध्ये, ठीक आहे, किंवा गॅसेस स्टेटमध्ये जे काही इलेमेंट आहेत, म्हणजे जे काय आहेत एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट, त्याला आपण म्हणतो इलेमेंट म्हणतो। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। इलेमेंट किती आहेत, टोटल 118 आहेत। ठीक आहे, सो काही इलेमेंट तुम्हाला माहिती पाहिजे, मी तुम्हाला सांगेल इन्फॉर्मेशन। ठीक आहे, जसं जसं आपला सिलेबस पुढे जाईल तसं तसं मी तुम्हाला सांगेल, म्हणजे जसं जसं कॉन्सेप्ट पुढे जाईल तसं तसं मी तुम्हाला सांगेल। ठीक आहे, लक्ष द्या व्यवस्थित। सो डोबेरायनर ट्रेड्स, सो डोबेरायनर ट्रेड्स काय म्हणतोय, डोबेरायनर म्हणतोय की डोबेरायनर मेड ग्रुप ऑफ 3 इलेमेंट। म्हणजे डोबेरायनरने काय केले, म्हणजे त्यांनी केले बघा, मेड ग्रुप्स ऑफ 3 इलेमेंट, म्हणजे त्यांनी त्या काळी बघा, डोबेरायनरच्या काळी जास्त इलेमेंटचा शोध लागला नव्हता। ठीक आहे, टोटल 118 इलेमेंट आहे। डोबेरायनरच्या काळी नियर अबाउट 40 किंवा 50 इलेमेंटचा शोध लागला होता। ठीक आहे, कारण डोबेरायनर हा फर्स्ट सायंटिस्ट आहे, तो इलेमेंटच्या बाबतीत डिस्कवर म्हणजे सांगतोय तो लोकांना। ठीक आहे, काय बोलतोय, सो डोबेरायनर मेड्स ग्रुप्स ऑफ 3 इलेमेंट, म्हणजे जेवढे काही इलेमेंट होते त्या काळी शोध लागले होते, त्यांनी काय केले, म्हणजे 3 ग्रुप्स बनवले। ठीक आहे, म्हणजे समजा 1 इलेमेंट, 2 इलेमेंट, 3 इलेमेंट, हे एक ग्रुप बनवलं, 1 इलेमेंट, 2 इलेमेंट, 3 इलेमेंट। ठीक आहे, मी हे रफ केल्यावर तुम्हाला सांगेल ऍक्च्युअली फॉर एक्झाम्पल घेऊन। ठीक आहे, सो असे 3-3चे गट त्यांनी बनवले। मग पुढे काय म्हणते बघा, इलेमेंट्स each having similar chemical properties is called as traits। म्हणजे ज्यांची सिमिलर प्रॉपर्टीज आहेत, ज्यांची सिमिलर प्रॉपर्टीज म्हणजे काय, गुण, ज्यांचे गुण म्हणजे काय काय असेल, त्यांचा आकार किंवा त्यांचा रंग, असे जे काही इलेमेंट आहेत त्या इलेमेंटचा त्यांनी एक संच बनवला, म्हणजे 3 इलेमेंट्स त्यांनी काय केले, कलेक्ट केले। ठीक आहे, सो बघा, इलेमेंट each having similar chemical
प्रॉपर्टीज इज कॉल्ड ॲज ट्रेड्स. म्हणजे ज्यांचे प्रॉपर्टीज सेम सेम आहेत, ज्यांची प्रॉपर्टी सेम सेम आहेत त्यांना ट्रेड्स बनवले जातात. ट्रेड्स म्हणजे काय? दॅट इज तीन तीन इलिमेंट, म्हणजे तीन तीन इलिमेंट त्यांचा एक संच बनवला. ठीक आहे. चला नेक्स्ट सेकंड पॉइंट काय सांगते? ही अरेंज दी 3 इलिमेंट इन अ ट्रेड्स. म्हणजे त्या ट्रेड्समध्ये त्यांनी जे काही इलिमेंट लावलेले आहेत, म्हणजे कसं ही अरेंज, म्हणजे कसं अरेंज केलं त्यांनी की हा बाबा हाच पहिला एलिमेंट आहे, हाच दुसरा एलिमेंट आहे, हाच तिसरा एलिमेंट आहे. हे कशावरून ठरवलं त्यांनी? याच्यावरून ठरवलं बघा. ही अरेंज दी 3 इलिमेंट इन अ ट्रेड्स, म्हणजे ह्या ट्रेड्स मध्ये, ठीक आहे, इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. हे लक्षात धरा, हे लक्षात राहू दे. ठीक आहे. सो कशावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं? म्हणजे प्रत्येक इलिमेंटचा ॲटॉमिक मास जो आहे तो डिफरंट आहे. आता तुम्ही बोलणार ॲटॉमिक मास काय असतं? ठीक आहे, तुम्हाला हे सस्पेन्स आहे, सस्पेन्स ठेवतो मी. ठीक आहे, ह्या पॉइंटवर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. काय केलं? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास, म्हणजे प्रत्येक इलिमेंटचा जो काही ॲटॉमिक मास आहे तो डिफरंट आहे. ठीक आहे. मग त्याने काय केलं? पहिलं ज्याचा ॲटॉमिक मास लो आहे तो इलिमेंट घेतला. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडं जास्त ॲटॉमिक मास आहे त्याला सेकंड नंबरला पोझिशन दिली. त्याच्यापेक्षा अजून थोडं जास्त ॲटॉमिक मास आहे त्याला थर्ड पोझिशन दिली. ठीक आहे. म्हणजे असं जे काय अरेंजमेंट आहे हे कोणी केलेलं आहे? डोबेर अँड ट्रेड्सने केलं. समजा ॲटॉमिक मास आहे 4, दुसऱ्या एलिमेंटचा आहे समजा 6, तिसऱ्या एलिमेंटचा आहे 10. म्हणजे काय? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस असं अरेंज केलेलं आहे. ठीक आहे. सो इथे लिहिले ही अरेंज दी 3 इलिमेंट इन अ ट्रेड्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. ठीक आहे. पहिल्या वर स्क्रीनशॉट काढा, मग नंतर थर्ड पॉइंट एक्सप्लेन करतो. ठीक आहे. ना आता थर्ड पॉइंट व्यवस्थित समजून घ्या. बघा थर्ड पॉइंट काय आहे? आता डोबेर अँड काय म्हणते बघा. सो ही शूड दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल इलिमेंट, द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल इलिमेंट. ठीक आहे. ॲटॉमिक मास ऑफ मिडल इलिमेंट इज 23 आहे. ठीक आहे. मेन बघा, मेन टार्गेट काय त्याचं? ठीक आहे. सो ॲटॉमिक मास ऑफ द मिडल इलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली म्हणजे काय? जवळपास. वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक masses ऑफ द अदर 2 इलिमेंट. म्हणजे तो काय म्हणतो आहे की जे काय ॲटॉमिक मास आहे मिडल इलिमेंटचं त्याच्या पुढे काय दिलंय? वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक masses ऑफ अदर 2 इलिमेंट. म्हणजेच काय माहिती का? इथं मिडल इलिमेंटचा ॲटॉमिक मास किती आहे? 23. ठीक आहे. हे जे काय आहे बाकीचे जे काही 2 इलिमेंट आहेत त्याचा ॲटॉमिक मास किती आहे? दॅट इज 6.9 प्लस 39.1. ठीक आहे. जर मी ह्यांचा मीन काढला तर मिडल इलिमेंट एवढा त्यांचा ॲटॉमिक मास येतोय. ठीक आहे. नीट समजून घ्या. बघा ॲटॉमिक मास 23 आहे. ठीक आहे. ह्या दोघांचा मीन जर मी काढला, मीन, आता तुम्हाला माहिती पाहिजे मीन कसा काढतात. बघा किती इलिमेंट आहे तिथं? 2 इलिमेंट. ठीक आहे. हे 2 इलिमेंटचं मला मीन काढायचं आहे. मग मी काय करणार? हे दोघांचे ऍडिशन आणि डिवाइड बाय 2 म्हणजे झालं मीन झालं. ठीक आहे. म्हणजे ह्यांची जी काय मीन आहे हे कुणाच्या इक्वल येत आहे? दॅट इज मिडल इलिमेंटच्या इक्वल येते. दॅट इज 23. सो बघा कसं येणार बघा. हे 6.9 प्लस 39.1 म्हणजे किती झाले रे? 6.9 प्लस 39.1. सो 1 प्लस 9 दॅट इज किती येणार? 10. 1 कॅरी बरोबर पॉईंट देणार. सो 39 प्लस 6 किती झालं? 39 प्लस 6 दॅट इज 45. 45 प्लस 1 कॅरी होता 46 म्हणजे डायरेक्ट 46 आला डिवाइड बाय 2. ठीक आहे. हे दोघांची ऍडिशन करा. 46 येणार डिवाइड बाय 2. आता 46 डिवाइड बाय 2 करा. आन्सर किती येणार? 23. बरोबर. म्हणजे ह्या दोघांचा जो काय ॲटॉमिक मास आहे जर मी यांचा मीन काढला मीन तर मला मिडल इलिमेंट एवढा व्हॅल्यू भेटणार. ठीक आहे. म्हणजे डोबेर अँड काय म्हणतोय परत एकदा सांगते बघा. जो मिडल इलिमेंट जो आहे त्याचं जे काय ॲटॉमिक मास आहे हे बाकी 2 इलिमेंट जो आहे ना जर मी त्याचा मीन काढला तर मला मिडल इलिमेंट एवढा ॲटॉमिक मास भेटणार. ठीक आहे. असं कोण बोलतोय? डोबेर अँड बोलतोय. ठीक आहे. सो बघा परत एकदा वाचतो. ही शूड दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल इलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक masses ऑफ द अदर 2 इलिमेंट. मीन ऑफ द ॲटॉमिक मास ऑफ अदर 2 इलिमेंट. ठीक आहे. म्हणजे ह्याच्या इतकंच हे येतं.
ठीक आहे, असं डोबे रायनर बोलते. चला आता डोबे रायनरचं हे जे काय एक्सप्लेनेशन आहे हे एवढंच आहे. फक्त लिहिताना तुम्ही व्यवस्थित लिहा. बघा 3 पॉइंट लिहा, हे तिसरा पॉइंट आणि त्याच्या खाली एक एक्झाम्पल द्या. ठीक आहे, बघा हे लिथियमचं ॲटॉमिक मास 6.9 आहे आणि सोडियमचं आहे. सोडियम डिनोटेड बाय Na. तुम्हाला जवळपास 40 to 60 जे काही इलेमेंट आहेत त्यांची नावं तरी माहिती पाहिजे. ठीक आहे, कारण 11th स्टँडर्ड ज्यावेळेस तुम्ही केमिस्ट्री शिकणार त्यावेळेस इथं सगळ्या एलिमेंटचा तुम्हाला स्टडी करायचा, सगळ्या एलिमेंटचा. ओके, सो आता तरी तुम्हाला जस्ट 40 to 60 एलिमेंट तरी माहिती पाहिजे. ठीक आहे, आणि पोटॅशियम डिनोटेड बाय के. ओके, सो 39.1 त्याचा ॲटॉमिक मास आहे. चला काढा स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर सेकंड म्हणजे सेकंड पॉइंट. ठीक आहे, सेकंड नंबरचं काय आहे हे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, बघा काय क्वेश्चन आहे. तुम्हाला क्वेश्चन असं पण विचारू शकतात. सो स्टेट दी लिमिटेशन ऑफ डोबे रायनर ट्रेड्स. ठीक आहे, सो इन शॉर्ट मध्ये डोबे रायनर ट्रेड्स म्हणजे नाही का हे येणार तुम्हाला लिमिटेशन ऑफ डोबे रायनर ट्रेड्स येणार. ठीक आहे, बघा आता डोबे रायनर काय म्हटलंय. डोबे रायनर बोलतोय की मिडल जो इलेमेंट आहे त्याचं जे काही ॲटॉमिक मास आहे कुणा इक्वल येतंय, बाकीचे जे काही 2 इलेमेंट आहे त्यांचा जर मी मीन काढला तर मिडल इलेमेंटचा ॲटॉमिक मास एवढा येतोय. ठीक आहे, पण पुढं लोकांनी त्याच्यावर नावं ठेवली. ठीक आहे, डोबे रायनरवर लिमिटेशन पडले. कसले लिमिटेशन पडले असेल सांगा बघू. ठीक आहे, काही गोष्टी अशा आहेत काही कारणांमुळं त्या सायंटिस्टवर लिमिटेशन पडले. ठीक आहे, बघा कोणते कोणते गोष्टी आहेत की जेणेकरून डोबे रायनरवर लिमिटेशन पडले. ठीक आहे, म्हणजे बघा काय ना. सो ड्युरिंग डोबे रायनर पिरियड्स म्हणजे त्या काळी डोबे रायनरच्या काळी. सो ऑल इलेमेंट नॉट नोन म्हणजे त्यावेळेस परफेक्ट इलेमेंट म्हणजे सगळे जास्त इलेमेंट माहित नव्हते. जास्त इलेमेंट आपल्याला माहिती होते का त्यावेळेस डोबे रायनरच्या काळी. त्यावेळेस फक्त काही इलेमेंटचा शोध लागला होता. ठीक आहे, सो नंतर ना पुढे बघा. अँड ऑल्सो ॲटॉमिक मासेस वॉज नॉट नोन ॲक्युरेटली. म्हणजे त्यांनी काय केलं होतं म्हणजे वरच्यावरच एकदम परफेक्ट नाही सांगितलं की ॲटॉमिक मास त्याचं हेच असेल. ठीक आहे, म्हणून त्याला लिमिटेशन पडले. आणि बघा एखादा जर सायंटिस्ट असेल त्यावेळेस प्रूफ लागतो, बरोबर ना, तरच तो सायंटिस्ट बनतो. त्याशिवाय त्याला असं विनाकारण कोण बनू नाही शकत. मग त्यावेळेस काय होतं इथं काय सांगितलंय. अँड ऑल्सो ॲटॉमिक मास वॉज नॉट नोन ॲक्युरेटली म्हणजे जे इलेमेंटचा शोध लागला होता त्यावेळेस त्याचा ॲटॉमिक मास जो होता तो असा म्हणजे एकदम परफेक्ट नव्हता. म्हणजे हा बाबा ह्याचा ॲटॉमिक मास 14 आहे पण 14च असेल असं नाही. जर समजा दुसरा एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास आहे 39 मग 39च असेल असं नाही. ठीक आहे, म्हणजे परफेक्ट आपल्याला ॲटॉमिक मास माहित नव्हते. समजलं का. म्हणजे हे एक लिमिटेशन झालं. हे काय झालं लिमिटेशन पडले. म्हणजे डोबे रायनर एक फक्त वरच्यावर एक्सप्लेनेशन केलं त्यांनी, एकदम डीप मध्ये स्टडी नाही केलं त्यांनी. ठीक आहे, सो पुढे डोबे रायनर डिस्कवर्ड फ्यू ट्रेड्स म्हणजे डोबे रायनर डिस्कवर्ड फ्यू ट्रेड्स अमंग ऑल दी इलेमेंट म्हणजे जेवढे काही शोध लागले होते समजा 40 ते 45 इलेमेंटचा शोध लागला होता. म्हणजे त्याच्यातले पूर्ण ट्रेड्स मध्ये त्यांनी एक्सप्लेन नाही केलं. ट्रेड्स मध्ये म्हणजे काय प्रत्येक इलेमेंटला 3-3चा गट नाही केला त्यांनी, फक्त काही इलेमेंटचाच 3-3चा गट केलाय. म्हणजे जेणेकरून आता समजा 45 इलेमेंटचा शोध लागलाय. ठीक आहे, बघा नीट लक्ष द्या. डोबे रायनर डिस्कवर्ड फ्यू ट्रेड्स म्हणजे काय काही ट्रेड्स काही त्रिके. ठीक आहे, अमंग द ऑल दी इलेमेंट्स म्हणजे डिस्कवर्ड केलेलं नाहीये. समजा जर 45 इलेमेंटचा शोध लागलाय. ठीक आहे, मग ते 45 इलेमेंटचा पूर्ण त्यांनी ट्रेड्स मध्ये नाही घेतलं. त्यांनी फक्त नाही का जवळपास नाही का 15 ते 20 इलेमेंटचा नाही का एक्सप्लेनेशन केलं. बाकी इलेमेंटचं एक्सप्लेन केलेलं नाहीये. ठीक आहे, का नाही केलं कारण त्यांचा जो काही ॲटॉमिक मास आहे तो परफेक्ट नव्हता म्हणून मिडल इलेमेंट तेवढा येत नव्हता. नंतर ठीक आहे, पण डोबे रायनरने सांगितलंय ना की मिडल इलेमेंट एवढाच ॲटॉमिक मास येतोय म्हणून त्याला नंतर लिमिटेशन पडले. ठीक आहे, डोबे रायनरला लिमिटेशन पडले. बघा काय सांगितलंय. डोबे रायनर डिस्कवर्ड फ्यू ट्रेड्स अमंग दी एलिमेंट्स. ठीक आहे, हा एक पॉइंट लिहायचा. सो ही कुड नॉट क्लासिफाय ऑल नोन इलेमेंट इनटू ट्रेड्स म्हणजे ह्यांनी जेवढे शोध लागले होते तेवढे म्हणजे सगळ्यांचा 3-3चा गट बनवला पाहिजे होता ना, पण त्यांनी 3-3चा गट बनवलाच नाही पूर्ण ह्याचा. 45चा लागला असेल शोध मग 45 इलेमेंट प्रत्येकाने 3-3 इलेमेंटचा म्हणजे क्लासिफाय केलंच नाही त्यांनी. फक्त काही इलेमेंटच त्यांनी काय केलंय ट्रेड्स मध्ये घेतलंय.
ठीक आहे, समजतंय का? म्हणजे काही इलिमेंटच त्यांनी ट्रेड्स मध्ये एक्सप्लेन केले, मग बाकीचे काही का नाही केले? मग हे एक लिमिटेशन झालं. ठीक आहे, डोबे रायनर साठी हे एक लिमिटेशन झालं. का तुम्ही नाही घेतलं ते? म्हणून डोबे रायनर फेल झाला. ठीक आहे, समजतंय का? डोबे रायनर फेल होण्याचं कारण का? कारण त्यांनी जेवढे शोध लावले होते पण त्यांनी सगळे एक्सप्लेन नाही केले. मग एक्सप्लेन नाही केले म्हणून दुसरा सायंटिस्टचा आला. ठीक आहे, ते दुसऱ्या सायंटिस्टचं नाव मी तुम्हाला थोड्याच वेळात म्हणजे 5 मिनिटात सांगतो. ठीक आहे, सो पहिले तुम्हाला हे पॉइंट लक्षात पाहिजे. सो परत एकदा मी वाचतो तुमच्यासाठी, नीट लक्ष द्या. सो ड्युरिंग डोबे रायनर पिरियड ऑल एलिमेंट नॉट नोन अँड ऑल्सो ॲटॉमिक मास वॉज नॉट नोन ॲक्युरेटली. म्हणजे त्या काळी इलेमेंटचा शोध जास्त लागला नव्हता आणि ॲटॉमिक मास जो आहे तो परफेक्टली माहित नव्हता. ठीक आहे, कारण त्यावेळेस इन्स्ट्रुमेंट पण नव्हते व्यवस्थित, म्हणजे अवेलेबल नसती. ठीक आहे, त्यावेळेस म्हणून अॅक्युरेटली माहित नव्हते. सो इथं डोबे रायनर डिस्कवर्ड फ्यू ट्रेड्स, म्हणजे डोबे रायनरने काही इलिमेंटच फक्त काय केलंय, काही इलिमेंटच फक्त त्यांनी माहिती सांगितली. म्हणजे ह्या ट्रेड्स मध्ये असे व्हॅल्यू येते. ठीक आहे, सो ही कुड नॉट क्लासिफाय ऑल नोन इलिमेंट इनटू ट्रेड्स. म्हणजे जेवढे पण इलिमेंटचा शोध लागलेला त्यांनी सगळे इलिमेंट्स ट्रेड्स मध्ये एक्सप्लेन नाही केले, फक्त काहींच एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, हे एवढंच आहे लिमिटेशन. नंतर ना नेक्स्ट सायंटिस्ट. नाव आता थर्ड वाला कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. काय ते तिथं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. ठीक आहे, आता डोबे रायनर नंतर मग कोण आला सायंटिस्ट? न्यूलँड्स आला. ठीक आहे, आता न्यूलँड्स काय सांगतो, आता नीट ऐका व्यवस्थित. ठीक आहे, न्यूलँड्सला काय यावं लागलं हे पण माहिती पाहिजे तुम्हाला. बघा, एखादा जर आपण शोध लावला तर पूर्णपणे शोध लावा लागतं. ठीक आहे, तरच त्याला आपण काय म्हणतो, सायंटिस्ट म्हणतो. ठीक आहे, पण डोबे रायनरने शोध लावला पण तो इनकम्प्लीट ठरला. ठीक आहे, इनकम्प्लीट ठरला म्हणजेच काय, त्याच्यावर लिमिटेशन पडले. ठीक आहे, बघा, जर एखादा शोध लावला तर त्याच्यावर लिमिटेशन नाही पडले पाहिजे. जर लिमिटेशन पडले तर म्हणजेच काय होणार आहे, त्याला डिस्कव्हर करायला कोणतरी येतं सायंटिस्ट. ठीक आहे, म्हणून तिथं नाव आलं आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. ठीक आहे, आता हा काय म्हणतो बघा, चला व्यवस्थित लक्ष द्या. सो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आता ऑक्टेव्ह म्हणजे काय? ऑक्टेव्ह म्हणजे 8 इलिमेंट. किती इलिमेंट? 8 इलिमेंट. बघा व्यवस्थित लक्ष द्या. सो ऑक्टेव्ह म्हणजे 8, एवढं लक्षात ठेवा. इलिमेंटच्या बाबतीत आपण मी खाली सांगेल तुम्हाला. ठीक आहे, सो बघा काय म्हणतो, वेन दी इलिमेंट अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. बघा परत हा काय करतोय, परत हा म्हणतोय इलिमेंट जे आहे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. डोबे रायनरने पण तेच केलंय. न्यूलँड्स पण काय म्हणतोय, ॲटॉमिक जे मास आहे ते इन्क्रीजिंग ऑर्डर मध्येच लावा. ठीक आहे, सो पुढं द प्रॉपर्टीज ऑफ 8 इलिमेंट आर सिमिलर टू दी दोज ऑफ दी फर्स्ट इलिमेंट. आता हे तुम्हाला सांगेल मी. ठीक आहे, पहिले मी एक्सप्लेन करेन मग सांगतो. ओके, हा काय म्हणतोय, द प्रॉपर्टीज ऑफ 8 इलिमेंट आर सिमिलर टू दोज ऑफ दी फर्स्ट इलिमेंट. आता समजा मी एका रांगेत थांबलोय. ठीक आहे, एका रांगेत मी थांबलोय, मी फर्स्ट पोझिशनला थांबले. ओके, आणि माझ्या पाठीमागे खूप मोठी लाईन आहे. ठीक आहे, खूप मोठी लाईन आहे. मग 8वा जो काही स्टुडंट आहे, म्हणजे जे काही विद्यार्थी आहे, आणि मी फर्स्ट वाला. ठीक आहे, पहिला आणि 8वा मुलगा जो आहे, आमच्या दोघांचा कॅरेक्टर सेम आहे. म्हणजे माझं आणि त्याचं काहीतरी बोलणं सेम असेल, किंवा माझा आणि त्याचा चेहरा सेम असेल, काहीतरी म्हणजे अशा गोष्टी आहेत की सिमिलर आहे. म्हणजे कोणता मुलगा? 8वा, म्हणजे माझ्या लाईनीमधला 8वा इलिमेंट. ठीक आहे, म्हणजे इलिमेंट म्हणजे विद्यार्थी. ठीक आहे, मग आता हेच इलिमेंटच्या बाबतीत तुम्ही कन्सिडर करा. बघा काय सांगितलंय, द प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज म्हणजे गुण. ठीक आहे, कोणाचा? ऑफ 8 इलिमेंट. म्हणजे असे इलिमेंट लावले त्यांनी, असे इलिमेंट लावले. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, पहिला जो इलिमेंट आहे हा काय होतोय, 8 इलिमेंट आर सिमिलर टू दी दोज ऑफ द फर्स्ट इलिमेंट. म्हणजे पहिला इलिमेंट आणि 8वा इलिमेंट त्यांची प्रॉपर्टी जे आहे ते सेम आहे, असं कोण बोलतोय? दॅट इज न्यूलँड्स लॉ. ठीक आहे, म्हणजे न्यूलँड्सने सांगितलंय की जेवढे पण इलिमेंट शोध लागलेले आहेत, प्रत्येक इलिमेंट म्हणजे 8वा जो इलिमेंट आहे, प्रत्येक 8वा इलिमेंट त्यांची प्रॉपर्टी सिमिलर येते. ठीक आहे, हे न्यूलँड्सने सांगितलं. ओके, सो आता इथं इट इज फाउंड दॅट सोडियम. बघा ह्याला म्हणतात Na म्हणजे सोडियम. Na म्हणजे सोडियम. सो हे इलिमेंटचं नाव आहे. सो इट इज अ फाउंड दॅट सोडियम इज द 8th इलिमेंट. म्हणजे सोडियम जो आहे हे 8व्या नंबरला आहे. ठीक आहे, 8व्या नंबरला आहे.
इज द 8 इलेमेंट फ्रॉम लिथियम आर दी बोथ ऑफ फ्रॉम दी लिथियम, म्हणजे लिथियम हे फर्स्ट इलेमेंट आहे. ह्याचा तुम्हाला चार्ट बनवून सांगतो तुम्हाला व्यवस्थित. ठीक आहे, पहिले एवढा कन्सेप्ट होऊ दे, मग नंतर सांगतो. ठीक आहे, सो म्हणजे सोडियम पासून लिथियम जो आहे, म्हणजे सॉरी लिथियम पासून सोडियम जो आहे हा 8व्या नंबरला आहे. ठीक आहे, सोडियम इज दी 8 इलेमेंट फ्रॉम दी लिथियम, म्हणजे लिथियम हा फर्स्ट इलेमेंट आहे. ठीक आहे, आर दी बोथ ऑफ देम हॅव सिमिलर प्रॉपर्टीज, म्हणजे पहिल्याची आणि 8व्या नंबरचा जो काही इलेमेंट आहे त्यांचा जो आहे प्रॉपर्टीज ते सिमिलर आहे, असं कोण बोलतंय? न्यूलँड्स. ठीक आहे, हे महाशय म्हणतात की पहिला आणि 8वा इलेमेंट त्याची प्रॉपर्टीज सेम आहे. प्रॉपर्टीज म्हणजे काही पण असू शकतं, त्यांचा आकार सेम असू शकतो किंवा त्यांची साईज सेम असू शकते, पण ऍटॉमिक मास डिफरंट आहे. ठीक आहे, समजतंय का? ऍटॉमिक मास डिफरंट असणार, मासेस डिफरंट आहेत. मे बी त्याचं फक्त कोणतं सांगितलंय? फक्त प्रॉपर्टीज सांगितली ना, कुठे गेलं? सिमिलर प्रॉपर्टीज सांगितलंय, आकार, साईज. ठीक आहे, साईज म्हणजे असं दिसण्यामध्ये कसा असेल ते मे बी सेम असू शकतो, त्यांचा रंग सेम असू शकतो. ठीक आहे, म्हणजे समजा आता एखादा इलेमेंटचा कलर असेल ग्रे, मग हा दुसरा जो इलेमेंट आहे सिमिलर, जस्ट लाईट ग्रे असू शकतो, डार्क ग्रे असू शकतो. ठीक आहे, पण सिमिलर असणार, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता मला याच्या खाली एक एक्झाम्पल सांगतो. हे फर्स्ट आणि सेकंड हे तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. जर तुम्हाला क्वेश्चन असं विचारला एक्सप्लेन दी न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव, त्यावेळेस फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंटला एक एक्झाम्पल देता यायला पाहिजे. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट पहिलं. ना आता एक्झाम्पल पण तुम्हाला व्यवस्थित लर्नच करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे आता इलेमेंट जर तुम्ही लर्न केले ना तर तुमच्यासाठी फायदा आहे. ठीक आहे, म्हणजे आता जर इलेमेंट लर्न केले, नंतर 11th स्टँडर्ड जर तुम्ही सायन्सला गेले तर त्यावेळेस तुम्हाला अजून इझी पडू शकतं. ठीक आहे, आतापासूनच इलेमेंटला लर्न करायला स्टार्ट करा. मी तुम्हाला देईन, तुम्हाला एक कॉलम नाही का, तेवढे इलेमेंट लर्न करा. ठीक आहे, जसं जसं पुढे जाईल ना मी, तसं तुम्हाला इलेमेंटची नावं पण देईन, त्यांचे लिहून पण देईन तुम्हाला. ठीक आहे, मग ते तुम्ही नोट डाऊन करा. ठीक आहे, चला लक्ष द्या. सो ह्याचे जे काही एक्झाम्पल आहे ते खाली लिहा. 2 मार्क्सला विचारू शकतात, एक्सप्लेन दी न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव, मग त्यावेळेस 2 पॉईंट आणि एक एक्झाम्पल. ठीक आहे, सो बघा, इट इज फाउंड दॅट सोडियम इज द 8 इलेमेंट. ठीक आहे, 8 इलेमेंट, बघा इथं सोडियम आहे, सोडियम इलेमेंट फ्रॉम लिथियम, म्हणजे लिथियम पासून सोडियम हा 8व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, म्हणजे लिथियम हा फर्स्ट आहे, सोडियम हा 8वा इलेमेंट आहे. आर दी बोथ ऑफ देम हॅव अ सिमिलर प्रॉपर्टी, म्हणजे लिथियम आणि सोडियमचं जे काही प्रॉपर्टीज आहे ते सेम आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे प्रत्येक 8वा इलेमेंट हा सिमिलर दाखवतोय, म्हणून 8वा दॅट इज ऑक्टेव्स. ऑक्टेव्ह म्हणजे काय? ऑक्टेव्ह म्हणजे 8. ओके, सो आता मग बेरिलियम हा मॅग्नेशियमचा प्रॉपर्टी दाखवेल का? बेरिलियम जो आहे मॅग्नेशियम सारखा, हो दाखवणार. 8वा इलेमेंट हा फर्स्ट इलेमेंटचा प्रॉपर्टी दाखवणार. सो हायड्रोजन फ्लोरीन सारखा दाखवणार, लिथियम सोडियम सारखा, बेरिलियम हे मॅग्नेशियम सारखा, बोरॉन हे अल्युमिनियम सारखा. ठीक आहे, म्हणजे यांची प्रॉपर्टी सेम असणार. सो कार्बन सिलिकॉनची प्रॉपर्टी दाखवणार. ठीक आहे, नायट्रोजन फॉस्फोरस सारखी दाखवणार, ऑक्सिजन सल्फर सारखी दाखवणार. ठीक आहे, मला जवळपास माझी 12th स्टँडर्ड झाली, मग तरी मला जवळपास मी सांगतोय मला 80 to 85 इलेमेंट मला माहिती आहेत. म्हणजे जसं जसं तुमची लेवल वाढणार 11 12 ला, तसं तुम्हाला पण माहिती होणार. ठीक आहे, पण आतापासून जर स्टार्ट केले तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, चला एक्झाम्पल पण तुम्ही नोट डाऊन करा. नाव आता पॉइंट नंबर 4 आला. आता 4th मध्ये काय आहे? एक्सप्लेन द लिमिटेशन ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आता न्यूलँड्स वर पण लिमिटेशन्स आले. ठीक आहे, आणि बघा तुम्ही नाही का नोट्स व्यवस्थित लिहा. ठीक आहे, नोट्स व्यवस्थित लिहा. तुमचे नोट्स मी ह्याच्यावर टाकेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि फर्स्ट ग्रॅव्हिटेशनचं त्याची लिंक टाकता येत नाही मला तिथं. ठीक आहे, म्हणजे लिंक बनवली आहे पण अपलोड केल्यावर ते दिसत नाही नीट. ठीक आहे, म्हणून त्याचं पण मी करेल काहीतरी, ग्रॅव्हिटेशनचं पण टाकेन. ठीक आहे, सो बघा लिमिटेशन ऑफ एक्सप्लेन द लिमिटेशन ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आता न्यूलँड्सला पण लिमिटेशन्स आले. म्हणजे हा पण लवंगी फटाका झाला. बघा लवंगी फटाका म्हणजे कसं, हा पण फेल्युअर ठरला. लवंगी फटाका म्हणजे हा पण फुस झाला. म्हणजे ह्याने जे सांगितलंय ते सगळं पाण्यात गेलं. बघा हा पण फेल्युअर झाला, पण ऍक्च्युली हा
जर माझ्या मनाने जर मी विचार केला तर हा फेल्युअर नाही. जर एखादा सायंटिस्ट नवीन गोष्टीचा शोध लावतोय हेच एक मोठं काम आहे. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली हा फेल्युअर नाहीये. लोकांच्या दृष्टिकोनातून असं जर विचार केला तुम्ही तर तुम्हाला वाटेल की हा फेल्युअर आहे, पण मी तुम्हाला सांगतोय हा ऍक्च्युली फेल्युअर नाहीये, कारण ह्या गोष्टीचा शोध लावला हेच एक मोठी गोष्ट आहे. समजतंय का? सो व्यवस्थित बघा आता. सो लिमिटेशन आले म्हणजे काय? लिमिटेशन आले म्हणजेच त्याचे काहीतरी त्यांनी जे काही शोध लावलाय त्याच्यावर त्याला लिमिट पडले. ठीक आहे, जेणेकरून लोकांनी त्याला गलत साबित केलं. ठीक आहे, बघा काय चुकीचं समजलं थोडं तुम्हाला आवाज येईल शिफ्टीचा, समजून घ्या जरा का. ठीक आहे, तो बघा न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह ऍप्लिकेबल टू ओनली दी फर्स्ट फ्यू इलेमेंट. म्हणजे न्यूलँड्स जे काय आहे, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह ऍप्लिकेबल म्हणजे काय, त्याचे जे काय प्रॉपर्टीज वगैरे काय असतील ते कुणावर अप्लाय होणार आहे, फक्त टू ओनली दी फर्स्ट फ्यू इलेमेंट. म्हणजे काही इलेमेंटलाच आपण सांगू शकतो की 8वा इलेमेंट जो आहे ते काय येते, सिमिलर प्रॉपर्टीज येते. ठीक आहे, म्हणजे 8व्या इलेमेंट पर्यंतच, म्हणजे असे फक्त टोटल किती लागले होते शोध, ओनली अप टू दी कॅल्शियम आउट ऑफ, म्हणजे ओनली अप टू दी कॅल्शियम म्हणजे कसं माहितीये का, कॅल्शियम पर्यंतच त्याची प्रॉपर्टी ऍप्लिकेबल आहे. कॅल्शियमच्या पुढचे जे काही इलेमेंट आहेत त्याला हा लॉ ओबे करत नाहीये. ठीक आहे, म्हणजे कॅल्शियमचे जे काय पुढे आहेत इलेमेंट त्याच्यानंतर 8वा जो इलेमेंट आहे त्याच्यानंतर कॅल्शियमच्या पुढचा. ठीक आहे, म्हणजे सिमिलर दाखवत नाहीये, प्रॉपर्टीज काय दाखवत नाहीये, सिमिलर दाखवत नाहीये. सो आउट ऑफ 56 इलेमेंट नोन ऍट दॅट टाइम, म्हणजे त्यावेळेस 56 इलेमेंटचा शोध लागला होता. बरोबर, मग हा कॅल्शियम समजा, कॅल्शियमची पोझिशन समजा. ठीक आहे, जवळपास 32च्या कॅल्शियमची पोझिशन समजा 30 ला आहे. ठीक आहे, मग 30च्या पुढचे जे काही इलेमेंट आहेत त्याच्यानंतर त्याची प्रॉपर्टी ओबे करत नव्हती. ओबे म्हणजे काय, 31 इलेमेंट जो आहे तो त्याच्या फर्स्ट इलेमेंट सारखा सिमिलर करत नव्हता का, सिमिलर येत नव्हता. म्हणजे 31 आहे, ह्याच्या अगोदरचा 8वा इलेमेंट कोणता नाही, ह्याच्या अगोदरचा 8वा इलेमेंट दॅट इज समजा इथं 24 ना, 24 अच्छा 23. 31ची जी काही प्रॉपर्टी आहे 23 ला जो इलेमेंट आहे त्याची प्रॉपर्टी आणि ह्याची प्रॉपर्टी मॅच करत नव्हती. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सांगितला, जर 30 जर कॅल्शियम आहे, बघा कॅल्शियम इथं दिले फर्स्ट फ्यू इलेमेंट ओनली अप टू दी कॅल्शियम, म्हणजे कॅल्शियम पर्यंतच ह्याचे जे काय आहे इलेमेंट म्हणजे त्याची प्रॉपर्टी सिमिलर येत होती. मग कॅल्शियमच्या पुढे जे काही इलेमेंट आहेत हे आणि हे प्रॉपर्टी सेम येत नव्हती, सिमिलर येत नव्हती असं सांगितलंय. ठीक आहे, म्हणून त्याला लिमिटेशन पडले. काय पडले, लिमिटेशन. अजून एक पॉइंट, सो त्यावेळेस 56 इलेमेंट माहिती होते. सो द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू इलेमेंट, जे काही न्यू इलेमेंट आहे डिस्कवर्ड लेटर ऑन डिड नॉट फिट इन न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. म्हणजे न्यूलँड्स लॉ जेव्हा होता त्याच्यानंतर जे काय अजून इलेमेंटचा शोध लागला. ठीक आहे, नंतर मग त्यावेळेस जे काही न्यू इलेमेंट येत होते मग त्याची प्रॉपर्टीज हे ज्यांनी जसं सांगितलेलं आहे 8व्या इलेमेंटला सेम येईल, पण तसे ते बिहेव करत नव्हते. समजतंय का, म्हणजे नंतर जे काय न्यूलँड्सनी सगळं एक्सप्लेन करून झालं होतं, मग नंतर परत काही इलेमेंटचा शोध लागला. मग शोध लागल्यानंतर जे काही इलेमेंट आहे त्याची प्रॉपर्टी सिमिलर येत नव्हती, कुणासारखी, फर्स्ट इलेमेंट सारखी. ठीक आहे, सो इथे दिले बघा द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू इलेमेंट, जे काही नवीन इलेमेंटचा शोध लागलेला आहे. सो डिस्कवर्ड लेटर ऑन डिड नॉट फिट इन न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह, म्हणजे ते न्यूलँड्स लॉ जे आहे ते ओबे करत नव्हते, म्हणून तिथे लिमिटेशन्स आले. ठीक आहे, न्यूलँड्स लॉ जर तुम्ही कन्सेप्ट लिहिला तर तुम्हाला तिथं ते माहिती पाहिजे 8वा इलेमेंट हा पहिल्या इलेमेंट सारखा सिमिलर असणार. ठीक आहे, 9वा इलेमेंट जो आहे तो सेकंड इलेमेंट सारखा सिमिलर असणार. 10वा इलेमेंट हा तिसऱ्या इलेमेंट सारखा सिमिलर असणार. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे असं. ओके, चला काढा स्क्रीनशॉट, नंतर मग पुढचा कोण येते बघू आपण आता. नाव आता पॉइंट नंबर 5, कन्सेप्ट 5 काय आहे बघा, व्यवस्थित लक्ष द्या. पहिलं काय होतं, डोबेरायनर्स होता. ठीक आहे, तो फेल झाला, तिथं लिमिटेशन्स आले. ठीक आहे, नंतर कोण आलं, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. ठीक आहे, हा पण फेल झाला, काही कारणामुळे न्यूलँड्स लॉ पण फेल झाला. ठीक आहे, आता थर्ड वाला जो आहे त्या सायंटिस्टचं नाव आहे दॅट इज मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ.
ठीक आहे, मेंडेलिव्ह नाव आहे त्याचं. ठीक आहे, पण आता ह्यांनी काय केलं, आता हा काय विचारतोय, हा सायंटिस्ट काय बोलतोय, नीट लक्ष द्या. सो बघा काय सांगतं ते, when the element are arranged in increasing order of their masses. म्हणजे इथं पण तेच प्रोसेस केलेलं आहे. इथं म्हणजे डोबेरायनरनी पण काय केलं होतं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर अटॉमिक मासेस नुसार केलं होतं आणि न्यूलँड्सनी पण तेच केलं होतं. मग आता मेंडेलिव्ह पण तेच म्हणतोय, काय करतोय, त्याच्यामध्ये चेंज नाही करत आधी, काय केलं. सो वेन दी एलिमेंट आर अरेंज इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर अटॉमिक मासेस. ठीक आहे, इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर अटॉमिक मास पाहिजे, ऍटॉमिक मासेस. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट जर इलेमेंट आहे समजा 5, ठीक आहे, त्याचा मास आहे 5, नंतर सेकंड इलेमेंटचा ऍटॉमिक मास किती असणार, समजा 7 आहे, म्हणजे असं इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लावलंय. ठीक आहे, सो हे असे फर्स्ट पॉइंट तर सेम आहे, म्हणजे मेंडेलिव्ह त्या गोष्टीवर त्याला मान्य आहे की इन्क्रीजिंग ऑर्डर नुसारच लावायचंय. ठीक आहे, पण बघा नंतर ना, सो मेंडेलिव्ह फाउंड दॅट दी एलिमेंट with similar physical and chemical properties after a definite interval. म्हणजे तो काय म्हणतोय, पहिले न्यूलँड्सनी काय सांगितलं होतं, पहिला जो इलेमेंट आहे हा 8व्या इलेमेंट सारखा येतोय. ठीक आहे, आणि डोबेरायनर काय म्हणतोय की मधला जो इलेमेंट आहे ऍटॉमिक मास जो आहे ते बाकीच्या 2 इलेमेंटच्या मीन एवढा येतोय. ठीक आहे, पण मेंडेलिव्हचा जरासा विचार करणं जरासा वेगळं आहे. ठीक आहे, काय विचार केला बघा त्यांनी. सो काय सांगतोय, मेंडेलिव्ह फाउंड दॅट दी इलेमेंट विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे जे काही इलेमेंट भेटलेलं आहे ते सिमिलर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल म्हणजे काय, त्यांचा आकार असू शकतो, साईज असू शकतो, आणि केमिकल म्हणजे काय, त्याचं कन्वर्ट जर आपण लिक्विड फॉर्म मध्ये केलं तर त्याचा कलर सेम आहे. ठीक आहे, कलर सेम आहे. सो लिक्विडच्या फॉर्म मध्ये प्रॉपर्टी सेम येणार. ठीक आहे, दॅट इज अ केमिकल. केमिकल म्हणजे लिक्विडच्या फॉर्म मध्ये, आणि फिजिकल म्हणजे आता समजा मी तुमच्या समोर फिजिकली थांबलेलो आहे म्हणजे सॉलिड स्टेट. कोणता स्टेट, सॉलिड स्टेट, आणि केमिकल म्हणजे लिक्विड स्टेट. ठीक आहे, त्यांचे जे काय आहे सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आफ्टर अ डेफिनेट इंटरवल. म्हणजे हा काय म्हणतोय की असं काही सिक्वेन्स नाहीये की हा इलेमेंट, म्हणजे समजा माझा इलेमेंट आहे सेकंड हा 10व्याच इलेमेंटला सेम येईल असं नाही. त्याची जी काय प्रॉपर्टी आहे प्रत्येक इलेमेंटची काही इंटरवल नंतर ना, म्हणजे समजा इथे एक इलेमेंट आहे, नंतर 7वा इलेमेंट आहे, नंतर 11वा इलेमेंट आहे, नंतर 25वा इलेमेंट आहे, मग यांची प्रॉपर्टी सेम असू शकते. ठीक आहे, डेफिनेट इंटरवल म्हणजे असं फिक्स नाही की नाही का 8व्याच नंबरचा इलेमेंट सिमिलर प्रॉपर्टीज दाखवेल असं नाहीये. ठीक आहे, समजते का. म्हणजे मेंडेलिव्हला काय म्हणायचं आहे की जेवढे पण इलेमेंट आहेत, समजा मी असे इलेमेंट काढले, इलेमेंटला नावं असते ना, ते नाव वगैरे नंतर लिहून देईन तुम्हाला. ठीक आहे, पण आता समजा असे इलेमेंट आहेत, समजा ह्याची प्रॉपर्टी ह्याच्याबरोबर सेम आहे, ह्याची प्रॉपर्टी याच्याबरोबर सेम आहे, याची प्रॉपर्टी ह्या इलेमेंट बरोबर सेम आहे. म्हणजे आफ्टर अ डेफिनेट इंटरवल, म्हणजे काही इंटरवल नंतर ना, काही इलेमेंट नंतर ना त्याची प्रॉपर्टी सेम येणार आहे. ठीक आहे, समजलं का. सो असं फिक्स नाहीये की हा बाबा हा जो इलेमेंट आहे ह्याची प्रॉपर्टी याच्याबरोबर सेम असेल, ह्याच्यानंतर कितीचा गॅप होता 1 2 3, म्हणजे नंतर परत 1 2 3 नंतर सेम येईल असं नाही, कुठे पण सिमिलर असू शकतात. ठीक आहे, कोणत्या पण पोझिशनला सिमिलर असू शकतात. सो हे पॉइंट हे सांगितले. सो सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आफ्टर अ डेफिनेट इंटरवल, म्हणजे सिमिलर असतील पण कुठं पण असतील. ठीक आहे, हे असं तो कोण म्हणताय, न्यूलँड्स लॉ ऑफ, कोण म्हणते, मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ, म्हणजे मेंडेलिव्ह असा म्हणतोय. ठीक आहे, सो नेक्स्ट हा पॉइंट बघा, हा पॉइंट तर तुम्हाला लर्न, हा पण लर्न व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, ना नेक्स्ट लास्ट पॉइंट वाईज तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, सो द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे जे काही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी जे आहे ते ॲटॉमिक मासवर डिपेंड करतं. कशावर डिपेंड करतं, आर द पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे जे काय अरेंजमेंट केलेले आहे इलेमेंटची अरेंजमेंट ते ॲटॉमिक मासवर डिपेंड आहे. ठीक आहे, ॲटॉमिक इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासवर डिपेंड केलेलं आहे. म्हणजे हे पॉइंट आणि हे पॉइंट सिमिलरच आहे, हा पॉइंट आणि हा पॉइंट सिमिलरच आहे. ठीक आहे, मेंडेलिव्हचा मेन एम काय आहे, म्हणजे मेन त्यांनी एम काय सांगितला हे माहिती पाहिजे तुम्हाला. मेन एम काय सांगितलं की टेबलमध्ये
कोणता पण जो इलेमेंट असेल त्याची प्रॉपर्टी सिमिलर आहे असं सांगितलं. आफ्टर अ डेफिनेट इंटरवल हे असं सांगितलंय. आणि हेच जर मी न्यूलँडच्या बाबतीत सांगितलं तर कसं सांगणार मी? तर न्यूलँड्स म्हणतोय की फर्स्ट इलेमेंट आणि 8 इलेमेंट जो आहे तो सिमिलर दाखवणार. सेकंड जो इलेमेंट आहे हा 9th इलेमेंट वाणी सिमिलर दाखवणार. नंतर परत तिसरा जो इलेमेंट आहे मग तिसऱ्यापासून 8 मोजा मग 10वा इलेमेंट, तिसरा आणि 10वा इलेमेंट त्यांच्यात गॅप कितीचा आहे? 8चा. सो तिसरा आणि 10वा इलेमेंट सिमिलर प्रॉपर्टीज दाखवणार असं न्यूलँड्स बोलतोय. ठीक आहे, प्रत्येकाच्या बाबतीत व्यवस्थित माहिती पाहिजे. सो एवढं कॉन्सेप्ट होतं. म्हणजे तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारला एक्सप्लेन दी मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ, त्यावेळेस 3 पॉईंट लिहायचे. इझी. चला काढा स्क्रीनशॉट. नाव आता पॉइंट नंबर 6 कॉन्सेप्ट बघा आता काय आहे. सो डिस्क्राइब दी मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आता मेंडेलिव्ह जे काय त्यांनी जे काही शोध लावलेला आहे मग त्याच्यानंतर ना इथे काय लिहिलं आहे? मेरिट्स म्हणजे काय? म्हणजे लोकांना त्या सारणीमध्ये म्हणजे त्या टेबलमध्ये त्या लोकांना काय आवडले त्याच्या बाबतीत. ठीक आहे, मेरिट्स म्हणजे काय? गुण. ठीक आहे, म्हणजे लोकांना मेंडेलिव्हचा कोणता गुण चांगला आवडला मग ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे, सो बघा आता. सो मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. सो आता काय म्हणतात बघा. सो टू गिव्ह दी प्रॉपर प्लेस इन दी पिरियडिक टेबल. म्हणजे मेंडेलिव्हने काय केलेलं आहे? इलेमेंटला बरोबर पोझिशन दिलेले आहे असं कोण म्हणतंय? लोक म्हणतात ते. ठीक आहे, सो मेंडेलिव्हचा हा एक विशेष गुण आहे की टू गिव्ह दी प्रॉपर प्लेस इन दी पिरियडिक टेबल. म्हणजे जे कोणी होते सायंटिस्ट पाठीमागचे न्यूलँड्स आणि कोण होतं? डोबेरायनर होते. त्यांनी कसं लावलं होतं? म्हणजे त्यांचं ऑर्डर जी होती ती चुकीची होती. ठीक आहे, पण ह्यांनी काय केलेलं आहे? ऑर्डर म्हणजे कसं इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये होतं पण नंतर तुम्हाला डिमेरिट्स मध्ये कळेल काय शॉर्ट झालाय त्यांचा. ठीक आहे, पण सध्या तर एवढं लक्षात ठेवा की टू गिव्ह दी प्रॉपर प्लेस इन दी पिरियडिक टेबल atomic masses of some element were revised in accordance with their properties. म्हणजे त्यांनी परत काय केलं? एकदा रिवाइज केलं की नाही का त्यांची जे atomic mass जे आहेत व्यवस्थित लावलेले आहेत त्यांनी. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट तर खूप इझी आहे, एवढं तुम्हाला लर्न करता येईलच. बरोबर ना? इथपर्यंत तुम्ही बघा. टू गिव्ह दी प्रॉपर प्लेस इन दी पिरियडिक टेबल atomic masses of the some element were revised in accordance with their atomic mass. ठीक आहे, म्हणजे अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टीज म्हणजे प्रॉपर्टीज नुसार त्यांनी अरेंज केलेलं आहे. ठीक आहे, सो प्रॉपर्टीज म्हणजेच atomic मास नुसार. ठीक आहे, सो आता मेंडेलिव्ह हॅड केप्ट सम वॅकंट प्लेस. म्हणजे बघा आता मेंडेलिव्ह किती शहाणा होता. काय सांगितलं बघा? मेंडेलिव्ह खूप शहाणा होता. त्याने काय केलं बघा? मेंडेलिव्ह हॅड केप्ट सम वॅकंट प्लेसेस. वॅकंट म्हणजे काय? वॅकंट म्हणजे रिकाम्या जागा, रिकाम्या. ठीक आहे, म्हणजे मेंडेलिव्हला एवढं माहिती होतं की इन दी पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट 8 टू बी डिस्कवर्ड. म्हणजे मेंडेलिव्ह हॅड केप्ट सम वॅकंट प्लेसेस म्हणजे त्याला माहिती होतं की फ्युचरमध्ये अजून एलिमेंटचा शोध लागणार आहे. समजतंय का? असं एवढा टॅलेंट होता तो मेंडेलिव्ह. ठीक आहे, म्हणजे फ्युचरमध्ये अजून एलिमेंटचा शोध लागणार आहे म्हणून त्यांनी काय केलं माहिती का? जिथं त्याला वाटलं की नाही का अजून इलेमेंट येणार आहे म्हणजे त्यांनी तिथं काय केलं माहिती का? वॅकंट प्लेसेस सोडलेले आहेत. म्हणजे हा बाबा काही काळानंतर इथं इलेमेंट येणार आहे. ठीक आहे, मग अजून बॉक्सेस सोडले. त्याला माहिती होतं की इथं पण अजून इलेमेंट येऊ शकतो. सो नंतर ना फ्युचरमध्ये त्याचा त्या इलेमेंटचा शोध लागला. इलेमेंटचे नाव आहेत बघा इथं. सो 3 ऑफ दिस अननोन इलेमेंट. मग नंतर काही काळानंतर 3 इलेमेंटचा शोध लागला. सो 3 अननोन इलेमेंटचा. अननोन म्हणजे त्यावेळेस आपल्याला माहित नव्हतं. सो त्याने काय केलं? सो अननोन इलेमेंट वेअर गिव्हन दी नेम्स. म्हणजे त्या इलेमेंटचं नाव नव्हतं माहित, मग त्यांनी इलेमेंटला नावं दिले. काय दिले? दॅट इज इका बोरॉन, इका अल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. बघा, इका बोरॉन, इका अल्युमिनियम अँड इका सिलिकॉन 3 इलेमेंटचा शोध लागला आणि त्यांनी नावं दिली. इका बोरॉन, इका अल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. मग आता इलेमेंटचा शोध लागला तर मग त्याचे ॲटॉमिक मासेस पण माहिती पाहिजे ना. सो ॲटॉमिक मासेस पण दिले. हॅव्हिंग ॲटॉमिक मास. इका बोरॉनचा ॲटॉमिक मास 44 आहे. एमसीक्यू येऊ शकता. सो इका बोरॉनचा ॲटॉमिक मास आहे 44, इका अल्युमिनियमचा ॲटॉमिक मास आहे 68 आणि इका सिलिकॉनचा ॲटॉमिक मास आहे ते 72 आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. सो ॲटॉमिक मास हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, या सिक्वेन्स मध्ये चुकू नका. या सिक्वेन्स मध्ये जर चुकला
तर ऍटॉमिक मास मध्ये पण सिक्वेन्स मध्ये चुकणार तुम्ही. ठीक आहे, एवढं व्यवस्थित करा. बघा इथं लोकांना हे चांगलं दोष आढळून आलं की नाही का, हा मेंडेलिव्ह खूप हुशार होता, त्याने रिकाम्या जागा सोडल्या म्हणजे रिकाम्या प्लेसेस सोडल्या. तिथं त्याला माहित होतं आधीच की इन फ्युचरमध्ये त्या इलेमेंटचा शोध लागणार आहे, म्हणून त्यांनी वॅकंट प्लेस सोडल्या. पण नंतर ना सडनली इलेमेंटचा शोध लागला. मग लागल्यानंतर ना लोक काय म्हणायला लागले, अरे हा मेंडेलिव्ह बोलला तो खरंच ठरलं. ठीक आहे, मग त्याला नाव दिले येस दिस वन. ठीक आहे, समजलं का. मेरिट्स मेंडेलिव्हचे आहे म्हणजे लोकांना त्याचा गुण आवडला, पण काही कारणामुळं डिमेरिट्स पण आल्या. डिमेरिट्स म्हणजे काय, दोष. नंतर लोक त्याला दोष देऊ लागले. ठीक आहे, हे दोष पण तुम्हाला सांगता यायला पाहिजे. सो डिस्क्राईब द डिमेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह प्रिडिक्ट टेबल. आता नेक्स्ट जो आहे 7 जो कन्सेप्ट तो डिमेरिट्स आहे. मग डिमेरिट्स सांगून तुम्हाला स्टॉप करतो व्हिडिओ. ठीक आहे, हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, पण तुम्हाला पेशन्स ठेवावं लागतील. एकाच वेळी मी लवकर कव्हर करतोय. आता मॅथ्सचा तर लय पुढे गेलेला आहे. फक्त तुम्ही रेग्युलर या आणि लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना, स्टुडंटला किंवा फ्रेंड्सला तुम्ही सेंड करा. ठीक आहे, नक्की करा तेवढं शेअर. ठीक आहे, काढा पहिलं स्क्रीनशॉट लवकर. नाव आता नेक्स्ट कॉन्सेप्ट दॅट इज पॉईंट नंबर इज 7. बघा आता 7 पॉईंट मध्ये बघा व्यवस्थित लक्ष द्या काय आहे. सो डिस्क्राईब दी डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. सो आता डिमेरिट्स काय म्हणजे लोकांनी त्याला काय दोष दिले हे आपल्याला सांगायचंय. ठीक आहे, कोणते कोणते पॉइंट आहेत दोष त्याच्यामुळे ठरले. सो बघा आता काय काय. सो द इलेमेंट कोबाल्ट अँड निकेल. आता रिगार्डिंग अबाउट देअर इलेमेंट. सो आता काय सांगतात, कोबाल्ट दॅट इज CO अँड निकेल Ni काय आहे, हॅव द सेम होल नंबर ऑफ ऍटॉमिक मास. म्हणजे कोबाल्ट आणि निकेलचं जे काय ऍटॉमिक मास आहे त्यांचं काय आहे, सेम होल नंबर ऑफ ऍटॉमिक mass as the remits there was an ambiguity regarding their sequence in Mendeleev periodic table. म्हणजे ambiguity म्हणजे एक प्रकारची समस्या आहे की कोबाल्टला पहिलं द्यायचं नंबर म्हणजे कोबाल्टचं स्थान म्हणजे पोझिशन जे आहे ते पहिलं द्यायचं का निकेलचं पहिलं द्यायचं. बघा ना ऍटॉमिक मास कसं केलं त्यांनी, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मास असं त्यांनी सांगितलंय. बरोबर, पण ऍटॉमिक मास कोबाल्ट आणि निकेलचं जे काय होल नंबर आहे, समजा इथं असेल समजा 35 पॉईंट. आता मला इथं मी चेक नाही केलं कोबाल्ट आणि निकेलचं, फॉर एक्झाम्पल सांगतोय. ह्याचं कोबाल्टचं फिक्स असणार, निकेलचं पण फिक्स असणार, पण मी फॉर एक्झाम्पल सांगतो. जर समजा 35.7 आहे आणि एकाचा आहे 35. समजा 5 आहे. ठीक आहे, सो 35 हे काय होल नंबर आहे, डिजिट मध्ये डिफरंट आहे, पण ते काय म्हणतात ते हॅव दी सेम होल नंबर. मग कुणाला पहिलं पोझिशन द्यायचं. ठीक आहे, सो कुणाला पहिलं पोझिशन द्यायचं, हॅव दी सेम होल नंबर ऑफ ऍटॉमिक मास ऍज अ लिमिट देअर वॉज अँड अँबिग्युटी. म्हणजे एक प्रकारचं समस्या आहे तिथं काय आहे, रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन मेंडेलिव्ह पिरियड टेबल. म्हणजे एक प्रकारचं समस्या आहे की कोणत्या इलेमेंटला फर्स्ट आपण पोझिशन द्यायचं, हे एक समस्या आहे. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट हा आहे. सो तिथं डिमेरिट्स आहे म्हणजे लोकांनी तिला त्या मेंडेलिव्हला दोष दिला की तुम्ही त्याची जागा फिक्स करा. आम्हाला तर काय वाटतंय की त्यांचं जे काय ऍटॉमिक मास आहे ते आम्हाला सेम वाटतंय, तुम्ही त्याला पोझिशन द्या व्यवस्थित. ठीक आहे, सो असं. सो आता ऑन दी कन्सिडरिंग दी अबोव प्रॉपर्टीज इट इज डिफिकल्ट टू डिसाइड द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन. आता हायड्रोजनच्या बाबतीत पण बघा काय झालं बघा, इट इज डिफिकल्ट टू डिसाइड म्हणजे एक प्रकारचं डिफिकल्ट ठरलं. काय डिफिकल्ट ठरलं त्यावेळेस, द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन वेदर इट इज इन द ग्रुप्स ऑफ अल्कली मेटल. म्हणजे हायड्रोजनला अल्कली मेटल मध्ये ठेवायचं की ऑर इन ग्रुप ऑफ हॅलोजन ग्रुप. आता हॅलोजन ग्रुप जो आहे ना बघा, ग्रुप आणि पिरियड हे मी तुम्हाला नंतर सांगेल. ग्रुप म्हणजे उभ्या बॉक्सेस आणि आडव्या बॉक्सेसला म्हणतो आपण पिरियड्स. ते आता ह्याच्या आहेत मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये मी तुम्हाला सांगेल नेक्स्ट कन्सेप्टला. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की जे काय आडव्या लाईनी आहेत त्याला आपण म्हणतो दॅट इज पिरियड आणि जे उभ्या लाईनी आहेत त्याला म्हणतो आपण ग्रुप्स म्हणतो. ठीक आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे तुमचे जे काही क्वेश्चन आहेत ते पूर्ण लेसन झाल्यावर सगळे क्लिअर होतील.
ठीक आहे, आताच तुम्ही डिसाईड करू नका की अरे ग्रुप्स म्हणजे काय, हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, सगळं क्लिअर होईल. ठीक आहे, सो काय दिलं इथं, सो इट इज डिफिकल्ट टू डिसाइड द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे एक प्रकारचं डिफिकल्ट ठरलं की हायड्रोजनला एकतर मी अल्कली मेटल मध्ये ठेवू का हॅलोजन ग्रुपमध्ये ठेवू. आता हॅलोजन आणि अल्कली मेटल हे तुम्हाला सांगेल त्या वेळेसच सांगेल, म्हणजे ज्यावेळेस मॉडर्न पिरियोडिक टेबल मी जेव्हा शिकवेल ना, म्हणजे नेक्स्ट कॉन्सेप्ट दॅट इज कन्सेप्ट नंबर 8, त्यावेळेस तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर होतील. ठीक आहे, कुठं असतात अल्कली मेटल, कुठं असतात हॅलोजन ग्रुप, कुठं असतो नोबेल गॅस, हे सगळं तुमचे डाऊट क्लिअर होतील. ठीक आहे, सो एक प्रकारचा हायड्रोजनला फिक्स पोझिशन देता आली नाहीये. कुणाला देता आली नाहीये, मेंडेलिव्हला. जरी दिले असेल पण त्याला एक्सप्लेन करता नाही आले लोकांसमोर. म्हणजे सायंटिस्ट कुणाला म्हणणार, जेणेकरून लोकांना एक्सप्लेन करता यायला पाहिजे. म्हणजे आपण जे काय केलंय ते लोकांना एक्सप्लेन करता यायला पाहिजे. पण ते मेंडेलिव्हने काय केलंय, म्हणजे लोकांनी त्याला नाव दोष दिले की हा बाबा हायड्रोजनचं जे काय मोलिक्युलर फॉर्म्युला आहे हे हॅलोजन ग्रुपमध्ये जे आहे ह्याचं हायड्रोजनचं मोलिक्युलर जे फॉर्म्युला आहे, आता तुम्ही बोलणार मोलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, अजून पुढे होऊ दे. ठीक आहे, सो हॅलोजनचे जे काय मोलिक्युलर फॉर्म्युला आहे हे हॅलोजन ग्रुपचे जे काही एलिमेंट आहेत त्याचे सिमिलर येतात. ते हायड्रोजनचे जे काही मोलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि हॅलोजनचं जे काही मोलिक्युलर फॉर्म्युला आहे ते हॅलोजन ग्रुप जो आहे ना तो ग्रुप 17 ला आहे. ठीक आहे, त्यांचे दोघांचे मोलिक्युलर फॉर्म्युला सेम येतो हायड्रोजनचा आणि हॅलोजन ग्रुप मधला. तरी हायड्रोजन सेपरेट ठेवलाय आणि हॅलोजन ग्रुप सेपरेट ठेवलाय, असं का, हे एक प्रकारचा क्वेश्चन म्हणजे एक प्रकारचा समस्या आहे. सो म्हणून त्याला डेमेरिट्स मध्ये टाकलंय. ठीक आहे, हे जर तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ रिपीट करा तर तुम्हाला नक्की समजेल. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. काढला. हा, आता जेवढं काही मी कन्सेप्ट शिकवलंय तुम्ही लवकरात लवकर मला होमवर्क दाखवा. आणि कारण कसं माहितीये का, मला लिंक फॉर्म करायची, लिंक फॉर्म करून मला डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकायचंय. ठीक आहे, आणि तसंच जे कोणी नवीन असतील त्यांना शेअर करा आणि नवीन असतील तर सबस्क्रायबर पण करा. ठीक आहे, माझ्या प्रत्येक एक स्टुडंटनी जरी 10 सबस्क्रायबर वाढवले तर मी लवकरात लवकर 1K पर्यंत पोहोचू शकतो. काही पण करा, मोबाईलमध्ये तुमच्या घरी बघा जवळपास 3-4 मोबाईल असतात. ठीक आहे, प्रत्येकाला एक जरी सबस्क्राईब केलं तर खूप झालं. ठीक आहे, मला फक्त 1K पर्यंत पोहोचायचंय. फक्त मला लाईव्ह सेशनचं जे काय हे आहे, काय म्हणतात लाईव्ह सेशनचं जे काय म्हणतात लाईव्ह सेशनचं आयकॉन मला अवेलेबल झालं पाहिजे. ठीक आहे, तरच मी तुमच्या समोर लाईव्ह येऊ शकणार आहे. लवकरात लवकर मला लाईव्ह यायचंय आणि मला सांगायचंय. जर तुमचे डाऊट असतील तर ऑन दी स्पॉट मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, चला तोपर्यंत बाय बाय.